नमस्कार मित्रांनो, मी गायत्री ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आपल्या मागं जी म्हैस आहे ती आहे 10 महिन्याची गाभण आहे। तिची कास 2-3 दिवस झाले सारखी सुजत असते। आता हा प्रॉब्लेम प्रत्येक म्हशीला होत असतो। त्याच्यावर मी काय आज तुम्हाला उपाय सांगणार आहे। हे बघा, ही अशी म्हैस आहे। तुम्हाला पूर्ण मी डिटेलमध्ये दाखवते। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका, तरच तुम्हाला ह्याच्यावरचा उपाय तुम्हाला समजेल। हे बघा, ही आपली म्हैस तुम्ही बघू शकता आणि ही तिची कास। ही बघा, तुम्हाला पूर्ण जवळून दाखवते। ही ती सुजलेली आहे। ह्या कासेवर सूज आलेली आहे। तिच्यावर मी घरगुती उपाय सांगणार आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या आहेत रिठा, त्या गोल असतात, त्यामध्ये बी पण निघतं। त्या आता मी फोडून आणि त्यामधून असं बी काढलेलं आहे आणि त्या आता आपण मिक्सरच्या भांड्यात दळण्यासाठी घेणार आहे। त्याची बारीक पावडर करावी लागते। हे बघा, हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि त्यात थोडं पाणी ओतून आपण त्या बारीक करून घेणार आहे। हे बघा, बारीक झालेले आहे। आता आपण वाटीत काढून आणि त्या उकळवायला ठेवलेलं आहे। मी आहारावरच ठेवलेलं आहे। असं त्याच्यावर फेस येतो आणि त्याला उकळी पण येते। असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही। तुम्ही बघू शकता, आता याला उकळी आलेली आहे आणि वरती हलकासा फेस दिसतोय। आता ते आपण म्हशीच्या कासाला लावणार आहे। हे आता आम्ही संध्याकाळी लावलेलं आहे 1 टाइम कासाला तिच्या। तुम्ही बघू शकता, अंधारामुळे ते चांगलं असं दिसत नाही आणि हे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लावलेलं आहे। ते लावताना असं फेसासारखं फेस होतो आणि असं ढवळं भुरकं दिसतं। हे बघा, तुम्ही बघू शकता, दोन्ही साईडनी चांगलं असं लावून घ्यायचं आहे। हे बघा, ते लावताना जनावरं लाथ मारण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जरा जपूनच लावायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।